श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. गुरुवारचे उपाय. गुरुवारी 1 रुपयाचे नाणे आणि हळदीचे करा हे उपाय. नोकरीमध्ये मिळेल अपेक्षित यश. गुरुवारी देवगुरु बृहस्पती आणि विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. गुरुवारचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या 4थ्या गुरुवारी काही उपाय केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून सुटका होऊ शकते. जाणून घ्या गुरुवारचे उपाय कोणते. 1 रुपयाचे नाणे आणि हळदीचे उपाय. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी गुरुवारचा दिवस विष्णू आणि देवांचे गुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. हा दिवस गुरुग्रहांशी देखील संबंधित आहे, जो शिक्षण, संतती, विवाह, ज्ञान आणि संपत्तीचा कारक मानला जातो. आज मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवार देखील आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी काही उपाय केल्याने व्यक्तीला पैशापासून ते कुटुंबापर्यंतच्या अनेक समस्यापासून सुटका होते. गुरुग्रहांचा संबंध हळदीशी असल्याचे मानले जाते. गुरुवारी 1 रुपयाचे नाणे आणि हळद वापरून काही उपाय केल्यास व्यक्तीला त्याच्या नोकरीमध्ये अपेक्षित यश देखील मिळते. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने नशीब आणि संपत्ती देखील वाढते. गुरुवारी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच पूजा करताना हळदीने 1 रुपयाच्या नाण्यावर श्री लिहा आणि भगवान विष्णूला हळदीचा गोळा आणि शमीचे पान अर्पण करा. पूजेदरम्यान 1 रुपयाचा हळदीच्या नाण्यांवर श्री लिहा आणि भगवान विष्णूला हळद आणि पानांचा गोळा अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे व्यक्तीची आर्थिक समस्यातून सुटका होते. तसेच घराची आर्थिक स्थिती मजबूत होते. नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे आणि समस्या येत असल्यास गुरुवारी हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. स्वच्छ पिवळ्या कापडात हळदीचा गोळा आणि 1 रुपयाचे नाणे बांधा. पूजा करतेवेळी ते देव्हाऱ्यात ठेवा. पूजा झाल्यानंतर ते तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्ही ते तुमच्या कामाच्या ठिकाणी ड्रॉवर किंवा तिजोरीत देखील ठेवू शकता. हा उपाय केल्याने व्यक्तीला करिअर आणि व्यवसायातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते. तसेच नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी करा हे उपाय. गुरुवारी सकाळी लवकर उठून आवरून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे सर्वोत्तम मानले जाते, कारण ते तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाला बल देते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करताना धान्याच्या भांड्यात 1 रुपयाचे नाणे आणि हळदीचा गोळा बांधून ठेवा. या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीला कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात समृद्धी वाढेल. जीवनातील अडथळ्यांवर या उपायांनी करा मात. तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही गुरुवारी हा उपाय करू शकता. हळदीचा 1 गोळा आणि 1 रुपयाचे नाणे पिवळ्या कापडात केळीच्या मुळासह गुंडाळा आणि ते तुमच्या उजव्या हातावर बांधा. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करणे खूप चांगले मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता येते. तसेच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय. गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यानंतर एका पिवळ्या कपड्यामध्ये मूठभर तांदूळ, हळद आणि 1 नाणे बांधा. त्यानंतर ही गाठ भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला तुमची इच्छा सांगताना अर्पण करा. त्यानंतर विहित विधीनुसार पूजा आणि आरती करा. हा उपाय केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. गुरुवारी 1 रुपयाचे नाणे आणि हळदीशी संबंधित उपाय केल्याने जीवनात प्रगती होऊ शकते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. गुरुवारी 1 रुपयाचे नाणे आणि हळद वापरण्याचा उपाय काय आहे? गुरुवारच्या दिवशी 1 रुपयाचे नाणे घेऊन त्यावर हळद लावून ते देव्हाऱ्यात ठेवणे आणि पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेमध्ये समावेश करणे.
नाण्यावर हळद कधी लावावी? गुरुवारी सकाळी देवासमोर हा उपाय करावा. नाण्याच्या नंतर काय करावे? नाणे देवाऱ्यात ठेवू शकता किंवा आठवड्यानंतर एखाद्या पिवळ्या वस्तू किंवा अन्नदान करावे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की गुरुवारी उपाय कोणते करावे. गुरुवारी 1 रुपयाचे नाणे आणि हळदीचे उपाय केल्याने नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहील. म्हणून ह्या गुरुवारी नाही तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे उपाय करू शकता. तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा देखील करू शकता. तुमच्यावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.